तर लास्ट क्लासमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन आपण पाहिलं आणि इलेक्ट्रिक करंटचे जे काही डिफरंट फॉर्म्युले येतात ते सुद्धा आपण पाहिले. तर आज आपल्याला त्या सगळ्या फॉर्म्युल्यावर एक एक न्यूमेरिकल्स सॉल्व करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. तर मग आता काल जे काही आपण सगळे जे काही इक्वेशन्स आपण व्हेरीफाय केले, जे पाहिले ते या ठिकाणी इन शॉर्ट मध्ये मी लिहितो आहे. तर इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो इलेक्ट्रिक करंट I इज इक्वल टू पहिला फॉर्म्युला इलेक्ट्रिक करंट I इज इक्वल टू पहिला फॉर्म्युला आहे Q बाय T आहे. परंतु अकॉर्डिंग टू क्वांटायझेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज Q इज इक्वल टू N इंटू E डिवायडेड बाय T आहे, विच इज इक्वल टू आता यामध्ये दुसरा एक फॉर्म्युला कुठला आहे मग EV अपॉन 2 पाय R1 आहे. इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन साठी आहे. त्यानंतर दुसरा जो काही फॉर्म्युला आहे तर तो आहे E ओमेगा अपॉन 2 पाय आहे. तर याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन मध्ये यांची व्हॅल्यू ही आपण 1 घेतो, म्हणजेच यामध्ये हे 1 बाय टी जर आपण घेतलं तर किंवा यामध्ये 1 बाय टी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड जर म्हटलं तर फ्रिक्वेन्सी येतं आणि मग आणखीन एक आपल्याला इक्वेशन मिळतं E इंटू एफ मिळतं. पण जर समजा गॅसेस असतील तर त्या गॅसेससाठी जो काही इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला आहे किंवा लिक्विडसाठी जो काही इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला आहे हा बेसिक फंडामेंटल फॉर्म्युला हा NE बाय टी, पण हा सॉलिडसाठी ॲप्लिकेबल आहे. मग याच्यामध्ये काय घेतो तर आपण नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज आयन्स प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, कारण जर आपण लिक्विड घेतलं तर नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज आयन्स प्लस नंबर ऑफ निगेटिव्हली चार्ज आयन्स घेतो आपण. पण जर हे जर गॅसेस असेल तर यामध्ये आपण नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज आयन्स प्लस नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इंटू हा चार्ज जो आहे तर तो काय येणार आहे तर E बाय टी येणार आहे. तर आता याच्यावर आपल्याला काय पाहिजे आता न्यूमेरिकल्स पाहायचं आहे. तर राईट डाऊन फर्स्ट न्यूमेरिकल. तर पहिला न्यूमेरिकल जो आहे तो लिहायचा आहे तुम्ही सर्वांनी. इफ द इलेक्ट्रॉनिक चार्ज is 1.6 into 10 to the power minus 19 coulomb, then find the number of electrons. Passing through a section of wire per second when the wire carries a current of 1 ampere. तर गिव्हन डाटा बघा रे, आता या ठिकाणी टाइम स्क्रीन पॉज करून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे आणि नंतर सॉल्व केल्यानंतर मग आपल्या सोल्युशनला पाहायचं आहे. पहा आता काय काय म्हटलं त्यांनी. इफ द इलेक्ट्रॉनिक चार्ज इज 1.6 इंटू किती 10 टू द पॉवर मायनस 19 कुलोम्ब आहे. म्हणजे पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जर पाहिलं तर E ची व्हॅल्यू दिलेली आहे, तर E बरोबर 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलोम्ब आहे. यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करायचे आहेत. पर सेकंद असा वर्ड वापरलेला आहे, म्हणजेच T इज इक्वल टू 1 सेकंद आहे. आणि त्या वायरमधून जो काही करंट कॅरी होतो आहे तर तो करंट किती एम्पियर आहे तर 1 एम्पियर आहे. मग आता आपल्या सर्वांना हे माहिती आहे की इलेक्ट्रिक करंटचा जो काही फॉर्म्युला आहे तो I इज इक्वल टू काय आहे तर Q बाय टी आहे. परंतु Q ची जी व्हॅल्यू आहे तर ती किती आहे N इंटू E बाय टी आहे. परंतु आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे N, म्हणून N जशाला तसं ठेवलं आपण. N बरोबर
IT डिवायडेड बाय यामध्ये हे ई येणार आहे विच इज इक्वल टू 1 into 1 डिवायडेड बाय याची जी व्हॅल्यू आहे 1.6 into 10 to the power minus 19 आहे. मग आता याला जर आपण हे केलं तर 1 डिवायडेड बाय 1.6 हे 19 वर जाऊन प्लस 19 होणार आहे आणि इथं हे आणि यालाच मी असेही लिहू शकतो 10 डिवायडेड बाय 1.6 into 10 to the power 18 आणि ह्याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळतं 6.25 into 10 to the power 18. तर हे आहेत आपले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जर एखाद्या कंडक्टर मधून 1 अँपियर जर करंट फ्लो होत असेल तर त्या गिव्हन क्रॉस सेक्शनल एरिया मधून त्या कंडक्टरच्या किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, फ्लो होतात, तर 6.25 into 10 to the power 18. हा, आणि एक आता इथून पुढे लक्षात ठेवा, यामध्ये 1/e चीच व्हॅल्यू येते 6.25 into 10 to the power 18 किंवा यालाच तुम्ही असंही लिहू शकता 0.625 into 10 to the power 19. म्हणजेच इथून पुढं जिथं जिथं कुठं 1/e येईल त्या ठिकाणी तुम्ही काय यूज करायचं, आता एकतरी 6.25 into 10 to the power 18 यूज करा किंवा 0.625 into 10 to the power 19. तर हे आपलं सोल्युशन. तर आता काय करायचं, तुम्ही ते केलेलं असणार आहे अगोदर, ते हे जर आलेलं असेल तर तुमचा अगदी आन्सर करेक्ट असणार आहे. यानंतर सेकंड प्रॉब्लेम राईट. A conductor carries a current of 300 milliampere. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये जो काही आपल्याला करंट दिलेला आहे तो करंट आहे 300 मिली एम्पियर आहे. त्यानंतर find the number of electrons passing through it in 1 minute. तर हा प्रॉब्लेम तुम्ही स्क्रीन पॉज करून प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. हा, तर मग आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, अ कंडक्टर कॅरीज अ करंट ऑफ 300 मिली एम्पियर आहे. करंट आपण दिलेला आहे आणि आपल्याला परत इथं काय फाइंड आउट करायचं आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करायचे आहेत. पण यावेळी आपल्याला किती मिनिटामध्ये सांगितले, तर 1 मिनिट मध्ये सांगितलेलं आहे. किती सांगितलेलं आहे, 1 मिनिट. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये हा जो काही करंट असतो हे मिली एम्पियर हे आपलं एसआय युनिट नाही, तर कोणतं युनिट आहे, एम्पियर हे एसआय युनिट आहे. म्हणून यामध्ये याला आपण अगोदर कन्व्हर्ट करून घ्यायचं, तर 300 into 10 to the power -3 एम्पियर आहे. तर यालाच तुम्ही असंही लिहू शकता विच इज इक्वल टू 3 into 10 to the power -1 एम्पियर. तर आता इथं जो काही मिनिट आहे, टाइम जो आहे, तर तो 1 मिनिट आहे. तर आपल्याला मिनिट हे चालत नाही, तर एसआय युनिट ऑफ टाइम हे आहे 60 सेकंद. सेकंद हे आपलं एसआय युनिट आहे, त्याच्यामुळे आपण ह्याचं कन्व्हर्जन करून घेतलेलं आहे. मग आता आपला बेसिक फंडामेंटल जो काही फॉर्म्युला आहे तोच यूज करायचा आहे. आय इज इक्वल आता डायरेक्ट घेतो आहे मी, क्यू बाय टी च्या ऐवजी आता घेतो आहे एन ई बाय टी. तर एन ची जी व्हॅल्यू आहे इज इक्वल टू आय टी डिवायडेड बाय ई विच इज इक्वल टू आय ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 3 into 10 to the power -1. टी ची व्हॅल्यू दिलेली आहे 60 सेकंद डिवायडेड बाय ई ची व्हॅल्यू आहे 1.6 into 10 to the power -19. आता फक्त तुम्ही याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. तर इथं वेळला तर हे 180 झालं, 60 into 3 म्हणजे 180 आणि 180 into हे 10 to the power
हे -19 वर जाऊन +19 होणार आहे, म्हणजे +19 हे 18 डिवायडेड बाय हे 1.6 आणि सॉल्व केल्यानंतर जे काही तुमचं आन्सर येईल तर ते किती येईल मग 1.125 1.125 into 10 to the power 20. Okay. Next problem. Third problem. हा तर लिहून घ्यायचं. A flow of 10 to the power 7 electrons, a flow of 10 to the power 7 electrons per second in a conducting wire. In a conducting wire. Full stop. Find the current. Find the current. आता यामध्ये काय दिले तुम्हाला अ फ्लो ऑफ 10 to the power 7 इलेक्ट्रॉन्स पर सेकंद. याचा अर्थ आपल्याला जी गिव्हन व्हॅल्यू आहे तर ती दिलेली आहे n/t म्हणजे 10 to the power 7 इलेक्ट्रॉन्स पर सेकंद गिव्हन आहे. यानंतर आपल्याला जे काही फाइंड आउट करायचं आहे ते काय फाइंड आउट करायचं आहे तर करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. हा तर मग काय येईल बघा रे I इज इक्वल टू n इंटू E/t आहे विच इज इक्वल टू बघा आता n/t ची व्हॅल्यू आपल्याला गिव्हन आहे 10 to the power किती आहे 7 आहे इंटू E ची व्हॅल्यू किती आहे 1.6 इंटू 10 to the power -19 आहे विच इज इक्वल टू 1.6 इंटू -19 प्लस 7 10 to the power किती 12 -12 अँपियर. तर हे असेल आपलं फायनल आन्सर. नोट डाउन दिस. हा आता यानंतर नेक्स्ट जो काही प्रॉब्लेम आहे तर तो लिहायचा आहे अगोदर. an electron moves in a circle of radius 10 centimeter. 10 सेंटीमीटर म्हणजे तुम्हाला गिव्हन आहे रेडियस 10 सेंटीमीटर आहे with a constant speed of म्हणजे तुम्हाला v गिव्हन आहे तर v ची जी व्हॅल्यू आहे तर ती किती आहे तर 4 इंटू 10 to the power 6 मीटर पर सेकंद आहे. 4 into 10 to the power 6 meter per second. Full stop. Find the electric current. Find the electric current. तर अगोदर तुम्ही स्वतः प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर मग हे पाहायचं आहे. आता आपण जर स्टार्टिंगचे जे काही फॉर्म्युले जे जर पाहिले तर आता या प्रॉब्लेम मध्ये काय आहे रेडियस गिव्हन आहे आणि काय गिव्हन आहे स्पीड गिव्हन आहे. म्हणजे आपला जो काही इलेक्ट्रिक करंटचा जो काही फॉर्म्युला असणार आहे तर तो काय असेल I इज इक्वल टू EV/2πr. मग याच्यामध्ये काय होईल बघा आता I बरोबर EV/2πr.
आता यामध्ये लक्षात घ्या, कधीही आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सुरुवातीला सगळ्या फिजिकल क्वांटिटी ह्या SI सिस्टीम मध्ये आणायच्या, कन्व्हर्ट करून घ्यायच्या आणि मग सबस्टिट्यूट करायचं. मग आता हे 10 सेंटीमीटर आहे, तर ह्याला आपण 10 इंटू 10 टू दी पॉवर -2 घेऊ शकतो. यालाच मी असं लिहितो आहे 10 टू दी पॉवर -1 मीटर. हे तर ऑलरेडी SI मध्ये आहे. त्याच्यामुळे आता व्हॅल्यू काय करायच्या, सबस्टिट्यूट करायच्या. तर 1.6 इंटू 10 टू दी पॉवर -19 इंटू स्पीड जे आहे ते किती दिले आपल्याला, 4 इंटू 10 टू दी पॉवर 6 डिवायडेड बाय 2 पाय, हे 2 इंटू 3.14 असं लिहितो आहे. आणि आर ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, तर 10 टू दी पॉवर -1. तर आता इथं जर तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर असं लक्षात येईल की हे 1.6 आहे आणि हे 3.14, तर ह्याला आपण अप्रॉक्सिमेटली 3.2 जर कन्सिडर केलं तर हे आणि हे 2चा भाग बसेल. परत आता हे 2 इंटू 2 4 आणि हे 4 काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच आपल्याला जो काही इलेक्ट्रिक करंट मिळणारा आहे तर तो किती मिळेल पहा, हे 10 टू दी पॉवर 10 टू दी पॉवर हे -1 वर जाऊन 7 होणार आहे. आणि मग जो काही आपला इलेक्ट्रिक करंट मिळणारा आहे तर तो मिळेल आपल्याला 10 टू दी पॉवर -12, कारण 6 आणि 1 7, तर -12 अँपियर. हा, नेक्स्ट. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचा. इन 10 मिनिट्स, इन 10 मिनिट्स म्हणजे टाइम टी हा 10 मिनिट्स दिलेला आहे. इन 10 मिनिट्स काय होते बघा, 300 कुलोम्ब ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, 300 coulomb of free electrons enter one end of a conductor and परत एकदा, in 10 minutes 3000 coulomb of free electrons enter one end of a conductor and 3000 leave the other end of the conductor. Other end of the conductor. Full stop. Find the electric current. Find the electric current. तर आता मग यामध्ये काय केले, टी बरोबर काय दिलेलं आहे, 10 मिनिट्स दिलेलं आहे. आणि यामध्ये जो काही क्यू गिव्हन आहे, तर क्यू जो आहे तर तो 3000 कुलोम्ब आहे. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे आय बरोबर हाऊ मच, आय बरोबर हाऊ मच. तर मग आय बरोबर काय फॉर्म्युला आपला, क्यू बाय टी आहे, विच इज इक्वल टू क्यू ची जी व्हॅल्यू आहे तर 3000 आहे, डिवायडेड बाय टी ची जी व्हॅल्यू आहे तर 10 मिनिट आहे, तर हे 10 इंटू 60 म्हणजेच 600 आहे. मग हे 600 हे कटलं तर 635, तर ह्याचं जे काही आन्सर असणार आहे तर ते असणार आहे 5 अँपियर, नॉट 0.5 तर 5 अँपियर. नेक्स्ट, an electron carrying a charge of
carrying a charge of 1.6 into 10 to the power minus 19 coulomb. तर E बरोबर 1.6 into 10 to the power minus 19 coulomb आहे. Revolves an electron carrying a charge of 1.6 into 10 to the power minus 19 coulomb revolves in a circle at 10 to the power 16 revolutions per second. म्हणजे यामध्ये तुम्हाला दिलेली आहे फ्रिक्वेन्सी रिव्होल्यूशन्स पर सेकंद, म्हणजेच 10 to the power 16 RPS. फुल स्टॉप. फाइंड द इक्विव्हॅलंट करंट. तर I बरोबर तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता असा फॉर्म्युला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे की ज्या फॉर्म्युल्यामध्ये तुमचं हे F यूज होणार आहे. मग आता कुठला फॉर्म्युला आहे, तर इलेक्ट्रिक करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू E/T आहे, पण रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजे काय आहे, तर फ्रिक्वेन्सी आहे. तर I इज इक्वल टू काय आहे, E इंटू F. तर हे व्हॅल्यू आपण फक्त ठेवायचे आहेत, विच इज इक्वल टू E. ची व्हॅल्यू आहे 1.6 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 19 आहे, आणि फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती आहे 10 टू दी पॉवर 16 आहे. म्हणजेच यामध्ये 1.6 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 19 मधून प्लस 16 जर गेलं तर -3 अँपियर असणार आहे, आणि यालाच आपण असं लिहू शकतो 1.6 मिली अँपियर. नो डाउट. Next, write down. In a hydrogen discharge tube, positive ions that is 6.25 into 10 to the power 18 move left to right, and equal number of negative ions move from right to left. Full stop. Find the equivalent current in discharge tube. तर आता याच्यामध्ये बघा, डिस्चार्ज ट्यूबचा प्रॉब्लेम आहे, आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे की नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज आयन्सची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 6.25 इंटू 10 टू दी पॉवर 18. म्हणजे याचा अर्थ जर समजा आपण हे गॅस डिस्चार्ज ट्यूब जर आपण कन्सिडर केली तर याच्यामध्ये जे काही पॉझिटिव्ह आयन्स आहेत, पॉझिटिव्ह आयन्स हे कुठून कुठे जात आहेत, मूव्ह लेफ्ट टू राईट, म्हणजेच यामध्ये हे असे जात आहे, आणि ह्यांची संख्या एवढी आहे, आणि ह्याच्या एवढेच नंबर ऑफ कुठले आहेत, निगेटिव्हली चार्ज आयन्स आहेत, म्हणजेच इथं n ऑफ n असं लिहिलं. 6.25 इंटू 10 टू दी पॉवर किती आहे,
18 आहेत, म्हणजे याचा अर्थ निगेटिव्ह चार्ज आयन्स किंवा फ्री इलेक्ट्रॉन्स जर म्हटलं तर या डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे. तर याच्यामध्ये जे काही आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचा आहे, तर याच्यासाठी बघा इथं हा क्रॉस सेक्शनल एरिया कन्सिडर केला तर इलेक्ट्रॉन इकडे चालेत, पॉझिटिव्ह इकडे चालेत, म्हणजे ह्याच्यामधून नेट जे काही मोशन आहे, कारण जेवढे इलेक्ट्रॉन्स या डायरेक्शन मध्ये जात आहेत तेवढेच पॉझिटिव्ह आयन्स या डायरेक्शन मध्ये जातात असं म्हणतो आपण कन्व्हेन्शन नुसार. आणि मग आपल्याला याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आय कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आय बरोबर काय आपला फॉर्म्युला हा Q/T आहे, विच इज इक्वल टू क्यू म्हणजे आता इथं काय असणार आहे, नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज आयन्स प्लस नंबर ऑफ निगेटिव्हली चार्ज आयन्स किंवा इलेक्ट्रॉन्स, याला n म्हटलेलं आहे, इनटू हे E आणि डिवायडेड बाय हे T आहे. आणि इथं आपल्याला हे T जे काही आहे तर 1 सेकंद आहे. याच्यामध्ये जर व्हॅल्यू जर तुम्ही ठेवली तर यामध्ये डिस्चार्ज ट्यूब, तर आता यामध्ये क्लिअर आहे. इथं जर बघितलं तर हा जेवढा नंबर आहे तेवढाच हा नंबर आहे, म्हणून मी डायरेक्ट घेतो आहे 2 इंटू एकाचा नंबर घेतला, किती घेतला 6.25 इंटू 10⁻18 इंटू आता ई ची व्हॅल्यू किती आहे 1.6 इंटू 10⁻ किती आहे -19. मग आता इथं जर बघितलं तर यामध्ये बघा 2 जर मल्टिप्लाय केलं तर यामध्ये 6.25 आहे, तर हे येईल 12.5 येणार आहे इंटू हे 1.6 इंटू 10⁻, आता -19 आहे इथं +18 आहे, म्हणजे काय आलं -1 आणि n ह्याला मल्टिप्लाय करा. आणि मल्टिप्लाय केल्यानंतर आता बघा जर मी हा डेसिमल पॉईंट जर काढून टाकला तर यामध्ये हे किती होणार आहे, तर हे -2 होईल, म्हणजे 16 म्हणजे 16 16 80 कॅरी 8 आले, 16 दोन्ही 32 32 आणि 8 किती झाले 40 झाले. परत इथं आलं हे 4 झाले, 16 16 आणि 4 किती रे हे 20 झाले. आता इथं 10⁻ हे -2 आहे, तर इथला अर्थ इथं आला आणि हे 2 म्हणजे इथं डेसिमल पॉईंट इथं आला आणि करंट जो येणारा आहे तर तो किती अँपिअर येणार आहे, तर 2 अँपिअर येणारा आहे. आणि मग रिमेनिंग जे काही 1-2 प्रॉब्लेम्स आहेत इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशनचे, तर ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ.